आचार्य ऑनलाईन स्कूल या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत। त्या चॅनलवरील सर्व घटक आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। So student, we are going to see the first unit of the 10th standards of English subjects, Basket Full of Moonlights. Sunil Sharma is the poet of that Basket Full of Moonlight. Hi students, I am Ramesh Jadhav from Acharya Prahlad Keshav Atre Vidyalay, Pimple, Taluka Purandar, Jilla, Pune. Today we are going to learn a new poem, Basket Full of Moonlight. The name of the poet of this poem is Sunil Sharma, and the poet is give the instructions or the full information that the poet, the boy who is whose demand is for his father. When you are in childhood, that time you are also demand so many things for your father. म्हणजे अगदी जेव्हा तुम्ही लहान होता, तुम्ही तुमच्या वडिलांसाठी काय काय मागत होता. तुमच्या लहानपणीचं एक गाणं आठवत असेल ना तुम्हाला, तुमच्या आईने तुमच्यासाठी म्हणलेलं की बघा आठवते का बघा, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. हे तुमच्या आईनं तुमच्यासाठी लहानपणी गायलेलं गाणं. आणि आता जेव्हा तुम्ही त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे झालात आणि मग तुम्ही तुमच्या वडिलांसाठी काय काय तुम्ही तुमच्या वडिलांकडून मागता आणि तुमच्या वडिलांसाठी काय मागता, ह्या कवितेतून श्री सुनील शर्मा यांनी ह्या कवितेतून आपल्याला त्या ठिकाणी काय काय दाखवलं आपण ते आपण डिटेल्समध्ये पाहूया. नाउ कम टू द पॉइंट, द आवर न्यू पोएम बास्केट फुल ऑफ मूनलाइट, सुनील शर्माज. O moon, give me moonlight, basketful or two basketful with seeds of moonlight. Means in this poem, the poet Sunil Sharma says that, O moon, that the boy he requests to his son, O moon, give me a basket full of moonlight. Why? तो चंद्राला विनंती करतो की अरे चंद्रा, मला एक टोपली भरून चंद्राचा तुझा प्रकाश दे. काय दे? एक चंद्राचा प्रकाश. बास्केट फुल ऑफ मूनलाइट, बास्केट फुल ऑफ टू बास्केट फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट. किती किती दे मला तू? एक किंवा दोन टोपली भरून. आणि त्याच्याबरोबर ते प्रकाश तर तेच दे. आणि काय दे त्याच्याबरोबर? सीड्स ऑफ मूनलाइट. त्या चंद्रप्रकाशाच्या मला अशा बिया दे. दॅट द बॉय रिक्वेस्ट टू द मून, ओ मून, गिव मी अ बास्केट फुल. मला टोपली भर, एक किंवा दोन टोपली भरून मला तुझा चंद्राचा प्रकाश दे. आणि त्याचबरोबरती मला टोपली भरून प्रकाशाबरोबर त्याच्या मला बिया सुद्धा दे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड ऑफ पाथ, I want to so many small moons of light. The whole village goes to the city daily to work. Now see, this poem is actually Dongri village, Dongri area's poem. तो मुलगा जो आहे ते बघा अजून तेवढ्यावरतीच थांबलाय का? नाही. That the boy requests to the moon. What he requests to the moon? That the boy requests to the moon, from the city to my village on the both side of the path. म्हणजे that तो मुलगा तो चंद्राचा प्रकाश रस्त्याच्या दोन्हीही बाजूला, या बाजूला त्या बाजूला, दोन्हीही बाजूला त्याला चंद्राचा प्रकाश असा करून लखलखी त्याला प्रकाशमान रस्त्याच्या दोन्हीही बाजू करावयाच्या आहेत. आय वॉन्ट टू सो मेनी, पेरणी, आपण जसं आता पेरणी चालली ना, दॅट द फार्मर सोईंग हिज सीड्स इन हिज फार्म, टू सोईंग द प्लांट्स. जसं त्या ठिकाणी त्याच्या
भावी आयुष्यासाठी त्या ठिकाणी तो बियांची पेरणी करतोय. दॅट द बॉय रिक्वेस्ट टू द मून, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मून्स seeds, not only the moonlight, but he requests to the moon's seed. For his father means that small moons of light, अगदी छोट्या. He does not request to the moon, give me a whole light of moons. Small light of moon, and he was request to that the whole village goes to the city daily work. Means that all peoples, the villagers went from village to city for the works, and that when they return from city to village, जेव्हा तो त्या ठिकाणी सगळे गावातले माणसं व्यक्ती त्याचे वडील सुद्धा ज्यावेळेस शहरातून पुन्हा सायंकाळी त्या ठिकाणी गावाकडे येतात, खेड्याकडे येतात, त्या ठिकाणी देर इज अ नो इलेक्ट्रिसिटी, देर इज अ नो एनी अदर थिंग्स. सो ही रिक्वेस्ट टू द मून. त्यावेळेस त्या ठिकाणी तो चंद्राला काय विनंती करतोय की चंद्रा मला अरे तुझा प्रकाश, तुझ्या टोपली भरून 1 किंवा 2 टोपली भरून तुझा चंद्राचा प्रकाश दे आणि त्याच्याबरोबर तुझ्या बिया सुद्धा दे, कारण मी दोन्हीही रस्त्याच्या बाजूला मी त्या ठिकाणी ते बिया पेरून सगळा रस्ता लखलखीत करण्याची माझी कल्पना आहे. कारण त्याच्या वडिलांच्या वरती त्याचं खूप प्रेम आहे. वडिलांच्या वरतीच नाही, गावकऱ्यांच्या वरती आहे. जे लोक सायंकाळी कामावर येतात त्यांच्यासाठी ही विनंती आहे. अँड इट बिकम डार्क ऑन इट्स वे बॅक. इट बिकम डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor carts flies. Means why the boys? Why he requests to the moon? He requests to the moon that the whole village means it become dark as the back. ज्यावेळेस त्या ठिकाणी सगळे गावातील लोक शहराकडे जातात आणि शहराकडून पुन्हा खेड्याकडे येतात त्यावेळेस इट बिकम द होल रोड इज बिकम द डार्कनेस बोथ साइड ऑफ द रोड. अँड ॲज माय विलेज इज क्वाईट फार म्हणजे रिमोट. थोडंसं माझ्या गावापासून जिथं कामाला जातात ते ठिकाण थोडंसं असं लांबवरती आहे आणि लांबवरती असल्यामुळं क्वाईट फार. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. म्हणजे तो रस्ता, द रूट मीन्स वे, पथ, तो जो रस्ता आहे, मार्ग आहे, त्या मार्गावरती त्या रस्त्याने आता पहा आपल्याकडे पाहतो आपण सगळीकडे रस्ते चकाचक झाले, डांबरी रस्ता आहे, कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, सगळ्या रस्त्याने LED आहे, ट्यूब आहेत आणि नाहीच काही नसेल तर आपल्याकडे मोबाईलची टॉर्च तरी असते ना हो. पण त्यावेळेस त्या तशी परिस्थिती नव्हती. बघा ना, दॅट द बॉय रिक्वेस्ट फॉर टू द मून फॉर हिज विलेजर्स अँड his fathers, and he why the full road is rough, tough and full of snakes and scorpions. रस्त्याने सगळे असे धोकादायक रस्ता आहे हो तो. ही वॉज हार्डली रिक्वेस्ट. तो अतिशय चंद्राकडे अगदी कठीण, अगदी रिक्वेस्ट आहे. का? कारण रस्त्याने पुन्हा येताना अंधाऱ्या रात्रीमध्ये पूर्ण विंचू आहेत, साप आहेत, आणखीन काही जंगली स्वापद देखील असू शकतात. सो ही रिक्वेस्ट टू द मून फॉर हिज फादर. ही वॉन्ट टू टेक केअर ऑफ हिज फादर. सो ही रिक्वेस्ट टू द मून. नायदर बस नॉर कार्ट फ्लाईज. व्हेन माय फादर रिटर्न होम आय एम स्लीप अँड he goes back early in the morning while I am sleeping. Means at that time that there is no any vehicles, no any cars or the bikes. कुठलीही गाडीची बसेस, कुठली बस नव्हती, रिक्षा नव्हती, गाडी नव्हती, बाईक्स नव्हती, काही नव्हती. इव्हन अगदी कार्ट्स म्हणजे आपण त्या ठिकाणी अशा अर्थानं की बैलगाडी आपण असं समजू. कार्ट्स म्हणजे बैलगाडीच, परंतु तशा प्रकारची ही सुविधा नव्हती हो. सो दॅट द बॉय रिक्वेस्ट हार्डली टू द मून टू गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ लाईट टू फॉर द मून. म्हणून त्या ठिकाणी तो चंद्राला विनंती करतो की मला एक बास्केट भरून किंवा त्या ठिकाणी 2 बास्केट भरून आणि नॉट ओनली मून ऑफ लाईट बट द सीड्स ऑफ मून लाईट.
चंद्राच्या बिया, तू मला प्रकाशाच्या बिया सुद्धा दे. सो आय विल द सो बोथ साइड ऑफ द रोड दॅट द सीड्स ऑफ द मून, दॅट द सीड विल बी ग्रोईंग. दॅट टाइम द every both side of the moon path, it will become the lightened. So he requests to the moon, oh moon, give me the basketful of the moonlight, and so that and when my father returns home I am asleep. ज्यावेळेस when my father return from the city, that time I am asleep. They came late at night. अगदी उशीर होती त्यांना. आणि ज्यावेळेस ते उशीर येतात ना, आय एम स्लीप, मी झोपून जातो, त्यावेळेस माझ्या वडिलांची आणि माझी भेट होतच नाही. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय स्लीपिंग. ज्यावेळेस ते मी उठायच्या अगोदरच जातात ते कामावरती निघून. बिकॉज ऑल व्हिलेजर्स वेंट टू द सिटी फॉर their works, for their jobs, for their duties. So he requests to the moon, give me a, and why he was demand the seeds of moonlight. कारण तो बिया लावून तिथं चंद्राचा प्रकाश उगवायचा आहे त्याला. का? कारण तिथं त्याला फक्त 15 दिवस चंद्राचा प्रकाश आहे हो, फक्त. आणि 15 दिवस पूर्ण अंधार आहे. पौर्णिमेच्या वेळेस सगळीकडे लखलखाट अशा प्रकारचा चंद्राचा प्रकाश आहे, आणि मग 15 दिवस तर अंधारच आहे. आणि म्हणून त्या 15 दिवसाच्या अंधाराच्या कालावधीमध्ये त्याला त्या ठिकाणी ह्याही साईडला दोन्ही साईडला मीन्स बोथ साइड ऑफ द रोड ही वॉन्टेड टू सॉ द सीड्स ऑफ द मूनलाइट, अँड ही वॉज लाइटनड द मूनलाइट्स, अँड he was wanted to lighten the both side of the road. Oh moon, give me a basket full of moonlight. That the boy request and request. Partly he was request, oh moon, give me the moons of light, give me moon's love. He was repeatedly request to the moon, give me the moons of light, give me basket full of moonlight on loan. घर जाऊ मागतोय हो. बघा त्या मुलाची, लहान बाळाची किती एक म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की त्याला एक त्या मुलाच्या मागण्यामध्ये कुठलंही त्याच्यामध्ये कुठल्याही एक प्रकारचं मागण्यामध्ये कुठलंही निष्पापणे त्या ठिकाणी तो चंद्राला मागतोय. मला दे बाबा, तू माझ्या वडिलांसाठी दे. नुसतं फक्त नॉट ओनली फॉर माय फादर्स बट ऑल द विलेजर्स वेंट टू द विलेज अँड ही वॉन्टेड टू सॉ दॅट द moonlight on the both side of the road on loan. I want to light the dark route. I want to light the dark route so that my father return early. I too want hear fairy tales and stories from his father. Means why he was wanted to light? Because that त्याच्या ज्यावेळेस त्या ठिकाणी चंद्राच्या प्रकाशाच्या बिया छोट्या छोट्या लाइटनड ज्यावेळेस प्रकाशित होतील ना, बघा त्यावेळेस किती आपण बघा ना, एक कल्पना कर फक्त की त्या मुलाने चंद्राच्या बिया बोथ साइड ऑफ द रोड ही वॉज सोईंग द सीड्स ऑफ द मूनलाइट. चंद्राच्या प्रकाशाच्या बिया लावल्यात, त्या उगवतात. आपण व्हेन यू सॉ द फायरफ्लाईज, तुम्ही काजवे पाहिले असतील बघा तुमच्या शेतामध्ये, घरामध्ये, आजूबाजूला, ते कसे, इट इज कॉल्ड द फायरफ्लाईज. काजव्यांचा प्रकाश कसा वाटतो, तशाच पद्धतीने तुम्ही कल्पना करा फक्त की ह्या चंद्राच्या बिया पेरल्यात, लावल्यात, आणि मग त्याचा प्रकाश असा आपण रस्त्याच्या दोन्ही बाजूला ह्या चंद्राचा प्रकाश असा उगवतोय. कल्पना, जस्ट यू इमॅजिन दॅट. व्हॉट अ इमॅजिनरी दॅट द पोएट. बघा त्या मुलाच्या मागण्यामध्ये किती कल्पना शक्ती, किती ताकद आहे, किती पॉवर आहे. आपण मागतो वडिलांना, मला वडापाव पाहिजे, मला लॅपटॉप पाहिजे, मला मोबाईल. अरे काय मागतोयच काय ते, बघ ना, असं तुझ्यासाठी ते सगळं देतात, पण तू त्याच्यासाठी काय देतोयस? काहीच नाही. आपलं फक्त घ्यायचं, सायकल द्या, लॅपटॉप द्या, परीक्षा फी द्या, हे द्या. आपण त्याच्या मोबदल्यात काय देतो? नथिंग. यू जस्ट इमॅजिन, यू जस्ट थिंक what the parents, what the father, what the teachers, what the neighbors give to you on your demands, and what you return to them after your things. तुम्ही त्यांना परत काय देता? That is the need. Dr. APJ Abdul Kalam, former president of India, says that. त्यांनी सुद्धा सांगितले, माझे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी, की अरे the whole future of the India, whole future of the country, whole future of the world is in your today's youth.
आजच्या तरुणांच्या मध्ये खरं तर त्या ठिकाणी आजचा हा जो उज्ज्वल भवितव्य आहे, विकसित भारत करायचा असेल ना, तर आजच्या तरुणांच्या हातामध्ये आहे. हे तुम्ही करा ना. नाहीतर आपलं काय, मला लॅपटॉप पाहिजे, मला वडापाव पाहिजे, बर्थडेचा केक कापायचा, सगळ्याच्या गाळाला खपासायचं, सगळं चंद्राचा प्रकाश उगवला. आपला चंद्रासारखा चेहरा असून आपण डार्कनेस करतोय. दॅट इज नॉट लाईक, दॅट इज नॉट फेअर वे. हसण्याची मजा नाही किंवा गोष्ट नाही. कीप टू द नेक्स्ट पॉइंट. अँड सो दॅट I too want hear the fairy tales and stories from him. आणि म्हणून मला माझ्या why he want to sow the seeds of moonlight, का बरं पेरायच्यात? The father will come at home very early. लवकरात लवकर वडील येतील घरी त्याचे. आणि कशासाठी काय करतील लवकर येऊन? They listen me the fairy tales. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुमच्या आईनं, आजीनं, आजोबांना लहानपणी तुम्हाला चांदोमामाची गोष्ट, राजाची गोष्ट, राणीची गोष्ट, तशी परीकथा, फेरी टेल्स मीन्स परीकथा तुम्हाला ऐकवली का नाही? आणि मग तशीच परीकथा, हीच फादर विल कमिंग सून फ्रॉम द ऑफिस सिटी टू देअर होम, देअर टाउन, देअर विलेज, अँड दे विल लिसन the fairy tales, so you will become very happy. So he wanted to saw the moonlight both side of the road, both side of the road. बघा ना किती कल्पना आहे हो. आता खरं तर त्या मुलाची कल्पना, that the imagine power will become truth or maybe to be or not to be, ते होईल न होईल हा भाग वेगळा. आपण कमीत कमी रस्त्याच्या दोन्ही साईडनं झाडं तरी लावा हो, झाडं तरी लावा. हे आपण शिकणं खरं तर गरजेचं आहे. दॅट इज द मिनिंगफुल थिंग्स. अँड सो दॅट द बॉय वॉन्टेड टू लिसन द फेरी टेल्स. ओ मून, दॅट द बॉय रिक्वेस्टिंग, partly stepping again and again he requests to the moon, oh moon, give me a basket full of moonlight. अरे मला एक टोपली भरून तरी चंद्रा दे रे बाबा दे. आय एम रिक्वेस्ट. बघा ना त्या मुलाची किती प्रबळ, व्हेरी पॉवरफुल इमेज, किती त्याची प्रबळ इच्छाशक्ती की मला दे रे चंद्रा दे. आय वुड नॉट ओनली फ्रीली, मी तुला फक्त लोनवरती मागतोय, तुला कर्जाऊ मागतोय, कर्जाऊ दे मला, फक्त तू कर्जाऊ दे, ऑन द लोन. गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ लोन. आय वॉन्ट टू सॉ द सीड्स ऑफ मून. मी ह्या चंद्राच्या बिया अशा छोट्या 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 बोथ साइड ऑफ द रोड आय विल बी अँड ऑन द साइड ऑफ द पाथ. आणि दोन्ही रस्त्याच्या बाजूला त्या ठिकाणी ह्या पाथ मीन्स रोड, वे, दोन्हीही रस्त्याच्या बाजूला त्या ठिकाणी ह्या सोईंग द सीड्स ऑफ द मून लाईट, दोन्हीही चंद्राच्या बिया मी रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावून लखलखित करण्याचा माझा विचार आहे. कारण माझ्या वडिलांसाठी, माझ्या गावातल्या लोकांसाठी हे मला करण्याची इच्छा आहे. अशा प्रकारे सुनील शर्मा यांनी ह्या एका छोट्याशा मुलाची रिक्वेस्ट त्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही कल्पना करा आणि याच्यावरती आपण अभ्यास करून पुढील कवितेमध्ये, पुढील भागामध्ये काय आहे ते आपण डिटेल्स सविस्तर आपण पाहूयात. तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये नक्की काय कल्पना आहे याचं थोडेसे इमॅजिन करा. तुम्ही तुमच्या वडिलांसाठी, आईसाठी नकाखो चंद्राचा प्रकाश आणण्याचा प्रयत्न जरी नाही केला, करा तसं नाही जरी केला तरी त्यांच्या स्वप्नांची पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या कामाला लागा. थँक्यू. आचार्य ऑनलाईन स्कूल या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. त्या चॅनलवरील सर्व घटक आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.